पाहतोय तर संघाचा विचार केला 2 षटकांमध्ये 35 जावा डान्सर संघ ठोकले जातात तिसरा गोलंदाज बॉलिंग मार्कवर नवनाथचा विचार केला तर नवनाथ बॉलिंग मार्कवर पाहतोय कारण ज्या रीतीने गोलंदाज नवनाथने केलेला कमबॅक पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय हे गोलंदाजाच्या माध्यमातून नवनाथने कमबॅक करणं अत्यंत गरजेचं आहे नेक्स्ट डिलिव्हरी पण चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षक पाहतोय हा स्टँडिंग क्षेत्ररक्षण लावणं अत्यंत गरजेचं आहे ते किरण संघाला कारण पहिल्या षटकामध्ये बसलेला मार हा नक्कीच जो सुचलाय मात्र ज्या रीतीनं तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये वापसी करणं गरजेचं आहे ते केलेली संघाला मात्र धानसर संघ रिदम मध्ये आलाय फलंदाजी रिदम मध्ये आले मात्र गोलंदाजी रिदम मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे मात्र उंच मारला फटका गगनचुंबी फटका बांधतोय मात्र फलंदाज बाद होतो तिसरा विकेटचं पतन नक्कीच विचार केला तर याच मैदान नक्कीच या फलंदाजाला आज रास आहे तो किशोर नक्कीच बाईक मिळाला फलंदाज हे मैदान अत्यंत रास असलेला आपल्याला किशोरला पाहतोय जो पूर्ण चांगली फलंदाजी करतोय 4 चेंडू नक्कीच डॉट खेळला या फलंदाज किशोर जबरदस्त स्कोरिंग पाहतो आणखी स्कोरर रोहिदास पाटील आणखी दुसरं स्कोरर सुजित पाटील नक्कीच आपण पाहतोय यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग पाहतोय चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग सिक्स षटकार साधावा ज्या प्रकारे फटकेबाजी पाहतोय क्लीन संघाचा 12 खेळ टेन्शन मध्ये पाहतोय नक्कीच येईल ज्या रीतीने अटॅक पाहतोय नक्कीच आमचे गोलंदाज नवना तयार बॉलिंग पाहून पाहतोय पुन्हा किशोरचा चांगला फटका पाहतोय पुन्हा मात्र चांगला फटका चेंडू जातोय साधा बिजाडी मास्तर तर 3 षटकाचा खेळ होता 10 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी करणारा किशोर इथे मात्र धावांचा अग्नितांडव माजवतोय आणि ज्या रीतीनं 3 फलंदाज बाद झाल्यानंतर किशोर पुर्जीने घेतलेली आपल्या खांद्यावरची कामगिरी ती सुपूर्त सांभाळताना पाहतोय आणि सामान्य गरजेचं आहे कारण ज्या रीतीनं 3 फलंदाज बाद झाले आणि किशोर सारखा फलंदाज धावांचा अग्नितांडव माजवतोय ली यांच्या माध्यमातून ऑटो ड्रिंकिंग पाण्याची नक्कीच व्यवस्था केली जाते यंग ब्रिगेड आज प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच पणाला लावतील 3 षटकांचा खेळ 3 गडी बाद डान्सर संघ जाऊन पोहोचतो तब्बल 48 धावांचा पल्ला गाठलाय स्लॉगरची षटक प्रगती पथावर आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग मार्ग विश्वास या गोलंदाजावरती कर्णधाराने विश्वास दर्शवलाय तो गोलंदाज 4था काय करतोय हे पाहणं अत्यंत गरजेचं 360 डिग्रीने नक्कीच गोलंदाज फिरला मात्र क्षेत्ररक्षक चुकला क्षेत्ररक्षक तयार नव्हता लक्ष नव्हते याचं कारण झेल सुटला गेलाय ज्या रीतीनं धावांचा पल्ला पाहिला तर 49 50 गाठण्यासाठी 1 पाऊल फक्त पुढे टाकायचं जर 50 गाठेल 49 धावांचा सफर किशोर सारखी रन मशीन ही थांबणारे नाहीये मात्र विश्वासनं जो विश्वास दर्शवायला हवा तो दर्शवणं
अत्यंत गरजेचं चांगला फटका पाहतोय सापला रसला गेलाय चांगलं हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षक पाहतोय प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून चांगले संकेत पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण ज्याचा विचार केला तो निर्णय अंकित यांच्या माध्यमातून पाहतोय तो किल्ली संघाचा तर 51 धावांचा आहेर या धावफलकात लागताना आपण धावचा संघ पाहतो किशोरची आपण विचार केला तर टांग चेंज करतोय हे ओळखला गोलंदाज विश्वासला तर ज्या रीतीनं वारंवार फ्रंट फूट आणि बॅक फूटचा वापर करताना टांग चेंज केला जातोय किशोरच्या माध्यमातून हा टांग ओळखलाय गोलंदाजानं 3 चेंडूचा विचार केला तर 3 धावा देणारा गोलंदाज विश्वास तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते 51 धावा धावफलकावरती नेक्स्ट डिलिव्हरी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप सिलेक्शन फटका चेंडू जाणार वन बम्स नक्कीच नाही मात्र षटकार 6 धावा सत्तावन्न धावा धावफलकावरती जातोय गोलंदाज विश्वासच्या 74 चेंडूवरती सुद्धा आक्रमण पाहतोय पुन्हा गॅप सिलेक्शन फटका हेमंत यांच्या नक्कीच फोटो लागवस्त निघालतोय चेंडू जातोय चौकार 4 धावा 4 धावाचा विचार केला तर बल्ला धावसंख्या जाऊन पोहोचतो म्हणून 61 धावा आपण डीजे मास्टर वालंकर लक्ष द्यायचं डायरेक्ट हिट आपण पाहतोय फलंदाज बाद होणार किशोर वाक टू द तबले मात्र जनार्दन पाटील सरपंच भारी तोंडावरी जनार्दन पाटील सरपंच भारी तोंडावरी जनार्दन पाटील सरपंच भारी तोंडावरी जनार्दन पाटील सरपंच भारी हो त्यांच्या चंद्राच्या नरधन वारस गोमाशे पाटील यांचा हो म्हणून वारस गोमाशे पाटील यांचा हो म्हणून हर नाव घेता गणरायाचे संग होई म्हणा सुखदुःखाला तरी तत्पर अर्पण तन मन धन सुखदुःखाला तरी तत्पर अर्पण तन मन धन लैनारी हरी कर्या सोया ऑफिसवरी सर्वनाश गौरवरी त्यांनी घेतली उंच भरारी तोंडावरी जनार्दन तर पुढचा सामना असेल धरणा आणि तुर्बे संघ आपण नाणेफेकीसाठी तरी सामना कक्ष गाठायचा पहिला पोवाडाचा खेळ समाप्त होतोय SM डिजिटल याच्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या सर्व प्रेक्षक वर्गासाठी अत्यंत मेजवानी असेल तर या विचार केला तर आज मोठे संघ आज आमने सामने पाहतोय पहिल्या नक्कीच स्वतःचा विचार केला तर तब्बल 61 धावा 62 धावांचं आव्हान असेल तर की जिंकण्यासाठी किरण संघाला धरणा संघ आणि तुर्बे संघ पहिली इनिंग नक्कीच होतीये 2 षटक फैकायच्या आठवत आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं नाही तर फायनल टीची भुगतान आपल्यावरती लागली जाईल कारण 4 षटकांच्या ऐवजी 3 षटक दोन्ही संघांना खेळावे लागतील हे आपण नोंद घ्यायची आहे तर सामना पाहतोय किरवली बनाम धानसर आपण सामना पाहतोय किळी संघाचा विचार केला मोठा संघ आहे अनेक मैदानावरती दादागिरी प्रस्थापित करणारा किळवली संघ आज 2 हात करताना धानसर संघ 4G नक्कीच बंधूचा आपण सामना पाहतोय एका बाजूला धानसर तर दुसऱ्या बाजूला आपण किरवली असे 2 मातबर संघ आज टोल नाका मैदान या ऐतिहासिक मैदानावरती आज आमने सामने पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये तिन्ही पवेलियन गजबजून भरले गेले याचे संकेत असं की स्पर्धा सफल रॉयल आयोजन पाहतोय जयदुर्ग क्रिकेट संघ रोहिंजन याच्या माध्यमातून आलेल्या सर्व क्रीडसिकांचं आणि पाहुण्यांचं त्यानंतर युवा कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते काँग्रेस यांचं शुक्लेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत त्यानंतर ग्रामस्थ मंडळ रोहिंजन आपले शुक्लेच्या माध्यमातून जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन आपले सहर्ष स्वागत करतोय
नक्कीच आमच्या रेंजचे ग्रामस्थ राम तांबे साहेबांचं या शुक्लीच्या माध्यमातून नक्कीच स्वागत होतोय. यांच्या शुक्लीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर पहिलं सत्र संपलं गेलंय. धावांचा विचार केला तर 61 धावांचा पल्ला गाठलाय आणि 62 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी किरोली संघाला पाहतोय. एक चांगलं मैदान सुपला बाबा मैदान पाहतोय ज्या सामना रंगतोय. एका बाजूला धानसर तर दुसऱ्या बाजूला आपण किरोली संघ पाहतोय. पहिली सलामी जोडी खेलपट्टी दिशेने पाहतोय. प्रशांत आणि रोशन पेंदरच्या मैदानावरती या दोन फलंदाजांची खेळी पाहिली आहे. अत्यंत घातक फलंदाज खेलपट्टीत पाहतोय. पहिला गोलंदाज डोनाल्ड गोलंदाज पहिला पाहतोय. पहिला चेंडू आक्रमण आणि आक्रमण. पहिला चेंडू सीमा पार साधाबाद विजय. तर पूर्व संघ आलाय तर धरणा संघाचा कर्णधार आपण समालोचक कक्षी समोर आहे. पुन्हा बॅटची आउटसाइड एज घेताना पाहतोय फलंदाज प्रशांतला. दुसऱ्या चेंडू शांत ठेवताना आपण रोनाल्ड नक्कीच आपण पाहतोय. फुल बॉल पटू इथे मला डोनाल्ड याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चांगले नाव डोनाल्डच्या माध्यमातून पाहतोय. राईट मध्ये मारा करतोय. आता अकराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न गॅप सिलेक्शन फरक खेळला जातो प्रशाच्या माध्यमातून. टू मोहम्मद नक्कीच नावसाचा फलंदाज रोशनने थोडं सोडलं होतं. धोका पत्करावा लागला असता मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजामध्ये पाहतोय. तर अकाउंट खोललं जात आहे. या 7 धावांनी त्यानंतर 1 धाव 3 चेंडूमध्ये तब्बल 7 धावांचा पल्ला गाठलाय तो किरोली संघानं. तर एका बाजूला दानसर संघ आपला पहिला गोलंदाज इस्तेमाल वापर डोनाल्ड या गोलंदाज करताना पाहतोय. नेक्स्ट डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये पाहतोय मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. दुसऱ्या धावेचा मानस नक्कीच धाडस घेतला जात नाहीये. कारण सिंगल डबलचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल डान्सर संघ धावतो 24 वर 1 गडी बाद. मात्र या डोनाल्डला मग गोलंदाजाला पूर्णपणे जगून ठेवल्याच्या गोलंदाज पहिल्या चेंडूत षटकार लावला. त्यानंतर वापसी कशी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय. पुन्हा मात्र नेक्स्ट डिलिव्हरी हा झेल अत्यंत महत्वाचा. प्रशांतला शांत केलाय. पहिलं विकेटचं बटन किरोली संघाचं. धन्यवाद मास्तर विचार काय चांगली स्पर्धा पाहतोय. जयदुर्ग क्रिकेट संघ रोजन याच्या माध्यमातून त्यानंतर SM डिजिटल याच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या सवय आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकाल. त्यांचा टीम वर्क विचार केला तर आशिष गाकुमार, विश्व पाटील, पंकज माले आणि त्यानंतर हरदास पाटील याच्या माध्यमातून विशेष सहकार्य पाहतो. SM डिजिटल याच्या माध्यमातून लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक वर्गासाठी मेजवानी. चांगला फटकाला की तलवारी सारखा वार करतोय. चेंडू फार फार 6 धावा षटकार. पहिल्या षटकामध्ये धानसर संघाची धाव होते 24. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा 1 गडी बाद किरोली संघ बांधतोय. 3 षटकामध्ये काम तमाम करायचं असेल तर अटॅकिंग मारा करावा लागेल. कारण विचार केला तर किशोर पोरजे संघ पूर्णपणे जमून ठेवताना पाहतोय. फलंदाजांना पूर्वेराम धरणात अर्जुन हरी पाटील यांच्या शुभ हस्ते पूर्व बनाम धरणा असं नाव पाहतोय. तर SM डिजिटल याच्या माध्यमातून चांगला पण लाईव्ह प्रेक्षक पाहतोय. तर आमचे सन्मान्य पाहुणे हरिभक्त पारायण अर्जुन शेठ पाटील किरोली यांच्या शुभ हस्ते दुसरा नाणेफेकीचा बॉल. एका बाजूला पूर्वे तर दुसऱ्या बाजूला धरणा. दुसरा गोलंदाज तयार. गोलंदाजच्या मार्कवर
पहिला चेंडू तुषारचा चांगला फटका पाहतोय लॉंग डे मात्र फलंदाज बाद होतोय दुसरा विकेटचं पतन किरोली संघाचं. जय दुर्गा आई नक्कीच या मातीच्या नावानं खेळणारा संघ यांच्या माध्यमातून चांगलं आयुष्य पाहतोय. पहिल्या चुनौती केलेला वार तुषारनं अत्यंत चांगला पाहतो मला तेवढंच चांगलं प्रत्युत्तर आउट ऑफ द पार 6 षटकार 6 धावा. जनार्दन पाटील सरपंच भारी तोंडावरी जनार्दन पाटील सरपंच भारी तोंडावरी जनार्दन. भगवान शेठ घरात सर्व विनंती असेल या मंचावरती आपल्या शुक्लाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चांगला फटका खेळतोय जबरदस्ती फटका 6 धावा. आपल्या जनार्दन पाटलावरी तरुणपणात गरुडावरी त्यांनी घेतली उंच भरारी तरुणपणाचा गरुडावरी त्यांनी घेतली डोनाल्ड नक्कीच फलंदाज लावली त्यानंतर फलंदाजच्या मार्गावर रुशन आग उठतोय. चांगली गोलंदाजी पाहतो गोलंदाजीच्या मार्गावर आपण गोलंदाज तुषारच्या माध्यमातून तुषार एक हुशार गोलंदाज मात्र 2 षटकार लागल्यानंतर थोडासा मनोवैज्ञानिक दबाव हे गोलंदाजावरती असेल. तुषार पोरजी नामक गोलंदाज जो दुसरे षटक हाताळतोय 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा देतोय. तर जाऊया सत्कार समारंभाकडे. तर आमचे पाहुणे पाहुण्यांच्या शुभेच्छा माध्यमातून स्वागत. नक्कीच सन्माननीय लवकुश नारायण पाटील यांचं नक्कीच स्वागत नक्कीच सत्कार करतील आमचे जनार्दन साहेबांचे शुभ असते. नक्कीच या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आणि सत्कार केला जाईल. चांगले व्यक्तिमत्व बाध्य लवकुश नारायण पाटील यांच्या शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत. नेक्स्ट डिलिव्हरी बॅटिंग साईड एज नक्कीच पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं कार्य पाहतोय. पुष्पगुच्छ त्यानंतर मायची उद्गार शाल देऊन आणि या सामन्याचं नक्कीच सन्मान चिन्ह देऊन त्यांना नक्कीच स्वागत केलं जाईल. जय दुर्गा क्रिकेट संघाच्या माध्यमातून लडकुश नारायण पाटील यांचा सत्कार केला जाईल. त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण अर्जुन शेठ पाटील किरवली यांचं स्वागत करतील आमचे अभिमन्यू बलराम पाटील यांच्या शुभ हस्ते आमचे हरिभक्त पारायण अर्जुन शेठ पाटील किरवली यांचं मायची उद्गार शाल आणि त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन त्यांचे शुक्लाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. धावांचा विचार केला तब्बल 27 धावा धावफलक लागतोय. 2 षटकांचा विचार केला तर आमचे स्कोरर आम्हाला नक्की संकेत देतील कारण 2 षटकामध्ये 27 धावा धावफलक पाहतो. त्यानंतर आमचे पाहुणे नक्कीच आमचे बलिराम घरत या साहेबांशी शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. शरद पाटील या साहेबांचे शुभ असते. नक्कीच या पाहुणे सुद्धा या शुभेच्छा माध्यमातून मेहमान नवाजी अतिथी देवो भव नक्कीच महाराष्ट्राची नक्कीच संस्कृती जपली जाते. तर 12 चेंडू 35 धावांची गरज अतिशय रंगतदार सामना मध्ये या शुभेच्छा माध्यमातून सर्व पाहुण्यांचा शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत केला जाईल. श्रीफल मायची उद्गार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं नक्की स्वागत केलं जाईल. गेम स्टार्ट नक्कीच पाहतो. 12 चेंडू 35 धावांचा पल्ला गाठला आहे अजूनपर्यंत किरोली संघाला मात्र धुरंधर गोलंदाज सिंह बॉलिंग मार्गावर पाहतोय. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी होती मात्र पहिल्या चेंडूचा विचार केला तर चांगला फटका खेळला जातोय मात्र चांगला बॅकअप संयोग नक्कीच आपण पाहतो. याच्या माध्यमातून 12 धावांची खेळी फलंदाजी करत असताना पाहतो आणि गोलंदाजीचा विचार केला तर 3रे षटक हाताळताना आपण हा गोलंदाज पाहतोय. म्हणजे येणारे तब्बल 11 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. संयोग नामक गोलंदाज पाहतोय. एक चांगले स्कोर आपण पाहतोय घनसर संघ इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय. चांगला फटका खेळला होता तितकंच हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षक फिल्डिंग डिपार्टमेंट पाहतोय. 2 धावांची बांधणी आपण या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. 2 धावे
30 धावा पण धावफलक पाहतोय. 30 धावांचा पल्ला गाठलाय. ज्या रीतीनं 65 धावांचं घेतलेलं कर्ज फेडायचं असेल तर किरोली संघाला आक्रमण करावं लागणार. मात्र गोलंदाज विचार केला तर संयोग एक चांगला गोलंदाज चांगलं योगदान या गोलंदाजच्या माध्यमातून धानसर संघाला देताना हा संयोग नामा गोलंदाज राईट विकेट चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एका धावेनं संघ जाऊन पोहोचतो तब्बल 31 धावा धावफलकावरती. अजूनपर्यंत बिल अर्धा सफर तय केलाय तर येणारे 9 चुनाव जिंकण्यासाठी 31 धावांची गरज जिंकण्यासाठी किरोली संघाला पाहतोय. मात्र संयोगनं दिलेलं चांगलं योगदान धानसर संघासाठी अत्यंत लकी. मात्र 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. फलंदाजाचा पंचांचा इशारा होतोय. वाईटचा या स्पर्धेचा विचार केला तर दुसरा चुनाव वाईट फेकला होता. पहिला नक्कीच मौर्ण फेकला होता तो नक्कीच खेळ संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाज संयोग नक्कीच वाईट चुनाव फेकतोय. एक धावसंख्या आकार घेणार 32 धावा. 30 धावांची गरज अजूनपर्यंत जिंकण्यासाठी. मोठा रफ अँड टफ सामना पाहतोय. मात्र पूर्णपणे फलंदाजांच्या पायामध्ये जंजीर नक्की विचार केला तर पूर्णपणे फलंदाज बांधून ठेवलाय. मात्र जो येणारा फलंदाजच्या मार्फत स्ट्राईकला पाहतोय तो फलंदाज अनिल नामक फलंदाजाला नक्कीच अटॅकिंग क्रिकेट करावा लागेल. कारण वेळ अजूनपर्यंत असेल की नक्कीच किरोली संघाला. मात्र फलंदाज अनिल काय करतोय याकडे प्रेक्षक वर्गाचं लक्ष. चांगला फरका पाहतोय. चांगली तलवारबाजी. चांगला ब्रँडेड फरका. 6 धावा. क्रिकेटची आहे आवड बाग. गोविंदन संघाची पोरं हुशार. विजयाचं लक्ष ठेवून समोर चमकताय ग्रामीण भागात. जय दुर्गा क्रिकेट संघ कसं पनवेल तालुक्यात. गावाचा विचार केला तर पनवेल टेनिस आणि रायगड टेनिस नंतर विचार केला तर टेनिस क्रिकेटला चांगले योगदान रंजन गावाचं. कारण चांगले कॉमेंटेटर मच्छिंद्र पाडेल त्यानंतर चांगले क्रिकेटर या गावामधून घडले गेले आहेत. तर नक्कीच गावाला सल्यूट असेल. कारण क्रिकेटला योगदान ते नक्कीच विलेज या गावाच्या माध्यमातून पनवेल टेनिसला दिलंय. चांगला गोलंदाज मार्गवर. मात्र अंतिम क्षणाला गोलंदाजाला चोप. चांगला फटका. 6 धावा. तरी जेव्हा येणार विचार केला तर 6 चेंडू 17 धाव्यांची गरज. अतिशय रंगतदार सामना पाहतोय. ज्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये असं वाटलं नव्हतं की किरोली संघ सामन्यामध्ये शिरकाव करेल मात्र केलाय. सर्जिकल स्ट्राईक करताना इथे मात्र गोलंदाजीच्या मार्गे गोलंदाज संयोगला ठोकलेला 17 धावा. अत्यंत टर्निंग पॉइंट. ज्या संयोगचा विचार केला 4 चेंडूमध्ये गोलंदाज कमबॅक केलं. मात्र 5व्या आणि 6व्या चेंडूवरती लागलेल्या 12 धावा अत्यंत टर्निंग पॉइंट ठरल्या तर नक्कीच केलेले संघाला. कारण अनिल नामक फलंदाज आणि फलंदाजच्या मार्गावर रोशन फलंदाज अत्यंत चांगली फलंदाजी करणार पाहतोय. त्याच्या माध्यमातून 22 धावांची खेळी रोशनच्या माध्यमातून पाहतोय. मात्र टीम मीटिंग घेण्यास भाग पाडला दोन फलंदाजांना. कारण ज्या रीतीनं पहिल्या 2 षटकामध्ये सामना पूर्णपणे कब्जा केला होता तो धानसर संघानं. मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 17 काय 28 ते 30 धावा होताना आपण पाहिल्यात. म्हणजे 6 चेंडूमध्ये 17 धावा होतील का हा मोठा प्रश्न या मैदानी पाहतोय. जबरदस्त मैदान. पहिला सामना कसा असावा याचा उत्तम उदाहरण पाहतोय. या स्पर्धेला 4 चान लावण्याचा प्रयत्न जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन यांच्या माध्यमातून खेळला जातोय. हे रॉयल आयोजन पाहतोय. या शिंगलेच्या माध्यमातून टोलला का मैदान. आज प्रेक्षकांची तुफान गर्दी. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजांचा जादूगर किशोर पोरजी बॉलिंग मार्गावर टोलला चुनू प्रगतीपदावर पाहतोय. खिडकीची जादूगरी ते मात्र सफल होताना पाहतोय. चांगला फटका या फलंदाज रोशनच्या माध्यमातून तर स्ट्राईकला फलंदाज अनिल. हे भगव बादल थांबणार नाहीये. याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहिली. बाकी-बाग 2 षटकात ठोकवणारा अनिल आपण फलंदाजीच्या मार्गावर पाहतोय. म्हणजे येणारे तब्बल 5 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 16 धावांची गरज जिंकण्यासाठी पाहतोय. चांगला नजाकत भरा स्ट्रोक पाहतोय. चेंडू नक्की फरार. चेंडू सीमा
4 धावांसाठी. ज्ञानेश्वर पाटील किरवली यांचं शुक्लच्या माध्यमातून सरचे स्वागत. सामना जबरदस्त पाहतोय म्हणजे येणारे 4 चेंडू 12 धावांची गरज जिंकण्यासाठी चांगला फरकात खेळला जातोय. मात्र यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय, मात्र चांगला बॅकअप दिला जातोय. धावांचा विचार केला तर 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. चौकार षटकार खेचावे लागतील 2 फलंदाजांना. जे युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत असतील त्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा रेशम पाटीलचा प्रेमाचा नमस्कार. चांगला गोलंदाज बॉलिंग मार्गामध्ये चांगला फटका, धूम धडाके 6 धावा षटकार. विचार केला तरी सैराट आणि झिंगाट जुरी जबरदस्त आणखी खेळामध्ये कमबॅक करणारा बाजू आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारा 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 1 फटका सामन्यामध्ये नक्कीच पूर्णपणे जिंकू शकेल. प्रेक्षक मायबाप सर्व नक्कीच मोठा पण सामना पाहतोय. एका बाजूला धानसर तर दुसऱ्या बाजूला किरोली संघ पाहतोय. नक्कीच नाणेफेकीवरती असेल. जर नक्कीच सामना क्लोज झाला किंवा नक्कीच टाय झाला तर नाणेफेकीच्या आधारावरती नक्कीच तोल दिला जाईल. 2 चेंडू 7 धावांची गरज. प्रेक्षक ताला ठोकायच्या चांगला आपण गोलंदाज पाहतोय. चांगला फलंदाज वापसी क्रिकेट म्हटलं तर रंग बदलणारा सायडा. 1 चेंडू 7 धावांची गरज. अनिलचा विचार केला, अनिल नामक फलंदाजाला मात्र जगून ठेवलाय. सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण पाहतोय. कारण एका चेंडू मध्ये 7 धावांची गरज. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली 56 धावा. फलंदाजीचा विचार केला तर 25 धावांची खेळी करणारा अनिल. मात्र हा चेंडू महत्वाचा आहे, कारण ही खेळी जर अजरामर ठेवायची असेल 8 चेंडूमध्ये 25 धावांची तर फलंदाजाला हाहाकार माजावा लागेल. सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण पाहतोय. 1 चेंडू 7 धावांची गरज. किशोर पोरजी नक्कीच विचार केला तर 4Gच्या स्पीडनं गोलंदाजी करावी लागेल. या गोलंदाजाला मात्र जी जीवाची ताकद आणि नामक फलंदाज किरोली संघाचा पूर्णतः आपल्यातून फटकेबाजी करणारा नक्कीच फलंदाज 5 चेंडूवरती बीट झाला. सामना कसा रंगलाय याचं उत्तम उदाहरण पाहतोय. 1 चेंडू 7 धावांची गरज कंपल्सरी असेल, कारण नाणेफेकीचा कॉल किरोली संघ 5 धावा काढल्या तरी किरोली संघ जिंकू शकेल. मात्र 5 धावा धावून होणार नाहीये हे अशक्य असेल. मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू 6 धावा टर्निंग पॉइंट षटक ठरलं. हे संयोगचं जण तुटलेलं नक्कीच 18 धावा. मात्र गोलंदाज किशोर हा मैदान किशोरसाठी रास आहे, कारण याच मैदानावरती नक्कीच मॅन सिरीजची बाईक जिंकणारा आपण हा अष्टपैलू खेळाडू नक्कीच किशोर पोरजीला पाहतोय. सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण पाहतोय. जबरदस्त सैराट सामना. 1 चेंडू 6 धावांची गरज. जबरदस्त सामना पाहतोय. प्रेक्षक ताला वाजवा. या चेंडूसाठी 1 चेंडू 7 धावा. पूर्णपणे बीट झालाय. सामना जिंकलाय डान्सर संघाला. डीजे आता या धावा किती 12 साब लागले 15 चेंडू 33 धावा काढल्या ना. हे सामना सुरू असेल. किशोर पोरजी अनुभवी फलंदाज अनुभवी गोलंदाज यांना 15 चेंडूमध्ये 33 धावांची खेळली आणि शेवटच्या क्षणाला 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना नक्कीच गोलंदाज धावा दिला नाही. तोच अष्टपैलू खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी किशोर पोरजी. जनार्दन पाटील साहेबांचे शुभ असते.
या नक्कीच फलंदाजाला नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गुणगौरव केला जाईल. चांगली कामगिरी पाहते या नक्कीच खेळाडूच्या माध्यमातून करोना 15 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी करणारा आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना मात्र नक्कीच या गोलाने सामना जिंकलाय. जनरल साहेब शुभ असते नक्कीच या खेळाडूचा मॅन ऑफ द मॅचची